सर्व पत्रकार बांधवांना जय महाराष्ट्र. संपर्क प्रमुख श्री सुनील शिंदे यांनी प्रस्तावित केला आणि त्यात त्यांनी सांगितलं की नक्कीच तिकडल्या शिवसेनेमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होताना दिसत आहे. खूप काळानं मी इथे आलो. विशेषतः त्या भागातले प्रमुख नेते शिवसेनेचे अनिल भैया राठोड यांच्या निधनानंतर विस्फोटपणा नक्कीच आला. खुर्ची आवटे आलेले या थोडस शिवसैनिकांमध्ये एक पोरकेपणाची जाणीव झाली. काय होईल काय नाही हा संभ्रम थोडा लोकांमध्ये अर्थ निर्माण झाला. ज्या पद्धतीने अनिल भैयांचा जेव्हा विधानसभेत पराभव झाला तो सुद्धा धक्कादायक होता. तो का आणि कसा घडवण्यात आला हेही सगळ्यांना माहिती. त्या काळात राजकीय उलथापालथी झाली महाराष्ट्रात. पण इथे जेव्हा आलं तेव्हा मला एक सगळ्यात आधी हे लक्षात आलं ते म्हणजे शिवसेना किंवा राजकीय पक्ष नाही तर या नगरमध्ये संपूर्ण राजकीय आणि सामाजिक व्यवस्थाच बिघडली. इथे गुंडांचं राज्य असतं. या नगरमध्ये गुंडांचं राज्य असतं. झुंडशाही गुंडशाही हीच लोकशाही. त्यासाठी बहुधा हे गुंड हे सरकार पक्षात सामील झाले. आमदार असतात कोणी असतात त्यांचे पोशिंदे असतात. इतक्या विचित्र प्रकरणांची फाईल माझ्या समोर पडली 2 दिवसात रात्रीपासून. बिहार मधला हा एखादा भाग आहे का असं मला वाटलं. नगर आमच्या मुंबईमध्ये कधी काळी दाऊद इब्राहिम नावाचा एक गुंड होता तो नंतर पळून गेला. छोटा शकील नावाचा एक गुंड होता तोही पळून गेला. अशा अनेक गुंड मुंबईमध्ये आम्ही पाहिले. त्याच्याशी संघर्ष केला शिवसेना आणि पळून आम्हाला घाबरूनच गेले सगळे गुंड. ते मुंबईमध्ये जमिनी बळकावणं बरं का. मुंबईमध्ये जमिनी बळकावायच्या जबरदस्तीने तिथे जाऊन आपला ताबा सांगायचा ताबा. आणि मी इथे ताबेगिरी हा शब्द इथे ऐकला खूप वर्षांनी. ताबा घ्या ताबा. मुंबईमध्ये हे दाऊद त्याच्या गँग सगळ्या गुंडांच्या गँग जमिनी माफिया ही माफियागिरी त्या पद्धती दाऊद इब्राहिम छोटा शकील अबू सालेम अन्य काही टायगर मेमन अशा पद्धतीची खंडण्या जमिनी बळकावणं दहशत नगर सारख्या शहरामध्ये व्हावं. लोक दहशतीखाली जगावे. लोकांना इथे काम धंदा व्यापार करायची भीती वाटावी आणि हे शहर सोडून बाहेर जावं. या राज्यातल्या एका प्रमुख शहराची एकेकाळी या शहराला प्रतिष्ठा होती. ही स्थिती इथे एखाद्या राजकीय पक्षामुळे आणि त्यांच्या आमदारांमुळे असेल. मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे की नाही आणि गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा यांचे कोणी पोशिंदे असतील तर ते काय करतात की इकडला जो ताबेगिरीचा पैसा आहे तिथपर्यंत जातोय का. त्यांना कोण पाठीशी घालत आहे. इकडले खासदार इकडले महसूल मंत्री या भागातले इतर जे कोणी प्रमुख लोक आहेत त्यांचं लक्ष आहे की नाही. लोकांनी या दहशतीखाली किती काळ जगायचं. किती खून झाले इथे त्या भागात किंवा या जिल्ह्यामध्ये पहा ना तुम्ही.
कालच एका वकील दाम्पत्याचा खून झाला अपहरण करून. हे सगळ्या आसपासच्या गोष्टी घडतायत आणि ह्या खंडणीसाठी आणि ह्या देवस्थानाच्या जमिनी लुटल्या गेल्या, शैक्षणिक भूखंड लुटले गेले. देवस्थानाच्या जमिनी तरी सोडा, एका बाजूला राम मंदिराचं मार्केटिंग करताय, राम 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 करताय हा, आणि ते देवस्थानाच्या जमिनीकडले आमदार आणि त्यांचे लोक लुटतायत, शैक्षणिक भूखंड लुटतायत, शिवसेनेच्या नगरसेवकांची कामं रोखली जातात. हे आयुक्त जे आहे तिकडे कोणी, त्यांना मी सांगू इच्छितो, ठीक आहे, आम्ही असं ठरवलंय की ही गुंडगिरी आणि ही झुंडशाही, अनिल भैया राठोड असते ते त्यांनी नक्की तिथे एक टक्कर दिली, त्यांनी आतापर्यंत दिली आहे. पण मी शिवसैनिकांना सांगितलं, मगाशी माझी संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांच्याशी चर्चा झाली. काँग्रेसचे इकडले प्रमुख पदाधिकारी मला भेटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, इकडल्या पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना माझं आव्हान, ही गुंडगिरी आणि ही जी काय ताबेगिरी म्हणतात तुम्ही, काय आहे ताबामारी, तर ताबामारीवर कशी छापामारी करायची आम्हाला. आमचा इशारा आहे या सरकारला, इकडल्या प्रशासनाला, इकडल्या पोलिसांना, की ही ताबामारी थांबली नाही, ही दहशत थांबली नाही, ही गुंडगिरी थांबली नाही, तर शिवसेना रस्त्यावर, नुसते रस्त्यावर उतरणार नाही, तर मुंबईत ज्या पद्धतीने आम्ही लढतोय किंवा लढलो किंवा इतर भागात लढतोय, या रस्त्यावर तमाशा होईल नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.